नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. एक मोठी बातमी. पन्हाळा स्वस्त धान्य प्रकरण पेटले. तात्काळ कारवाई झाल्यास तक्रारकर्त्याने दिला उपोषणाचा इशारा. सविस्तर वृत्त. पन्हाळा स्वस्त धान्य प्रकरण आता पेटायला लागले आहे. तात्काळ योग्य कारवाई न झाल्यास तक्रारकर्ते देवानंद इंगोले यांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे. सदर प्रकरण दिनांक 11 जुलै 2026च्या मध्यरात्री 1:30 ते 2च्या दरम्यान घडले. तक्रारकर्ते देवानंद इंगोले यांनी यावेळी पिकअप गाडीमध्ये स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे पोते भरत असल्याचे बघितले आणि असे त्यांना दिसताच त्यांनी गावकऱ्यांना जागे करणे सुरू केले. याच कालावधीत वाहन क्रमांक MS17 BY 9496 ही गाडी धान्यासहित गावाबाहेर निघायला लागली. या गाडीला अडविण्यासाठी गावकऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केला. ह्यात एका गावकऱ्याचा नाहक बळी गेला असता सुदैवाने जीवितहानी टळली. प्रसंगावधान राखत तक्रारकर्त्यांनी एक दुचाकी गाडी समोर टाकल्याने सदर गाडी थांबली. देवानंद इंगोले यांनी 112 वर फोन करून सदर घटनेची माहिती दिल्यावरून खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केला असता 50 किलो वजनाचे 21 कट्टे गहू या पिकअप गाडीमध्ये मिळून आले. सदर गाडीचा वाहन चालक सय्यद समीर सय्यद कलंदर, वय वर्ष 29, राहणार अनसिंग, तालुका जिल्हा वाशिम यांना विचारपूस केली असता त्याने थातूर मातूर उत्तरे दिली आणि कुठलीही खात्रीशीर माहिती दिली नाही, म्हणून स्टेशन डायरी साना क्रमांक 06/2026 दिनांक 11/7/2026 प्रमाणे नोंद घेऊन गहू कट्ट्यासह वाहन डिटेन करण्यात आले. याबाबत खंडाळा पोलिसांनी पुरवठा अधिकारी पुसद यांना पत्र क्रमांक 598/2026 देऊन चौकशी करण्याचे कळविले. पुरवठा निरीक्षकांनी दिनांक 15 जुलै 2026 रोजी पुसद तहसीलदारांना ह्याबाबत कळविले. पुसद तहसीलदारांनी पत्र क्रमांक पुरवठा/अका/कावी/157/2026 दिनांक 16 जुलै 2026 नुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांना कळविले. परंतु सदर झालेली कारवाई अत्यंत खेदजनक असल्याने आणि संपूर्ण झालेली कारवाई ही संदिग्ध आहे. ह्यामध्ये पारदर्शकता नाही. जे घटनास्थळी नव्हते अशांचे बयान ह्यामध्ये नोंदविण्यात आले, खोटी पावती जोडण्यात आली आणि होत असलेली कारवाई ही प्रकरण दाबण्यासाठी होत असल्याने याबाबत निष्पक्ष चौकशी होऊन कारवाई व्हावी, म्हणून देवानंद इंगोले यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की सदर कारवाई ही अत्यंत पारदर्शक आणि खरी व्हावी, अन्यथा आम्ही सर्व उपोषणाला बसू, असा इशारा देवानंद इंगोले यांनी प्रशासनाला दिला आहे. मी देवानंद किसन इंगोले, मुक्काम पन्हाळा पोस्ट, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. सदर घटनेची माहिती देतो की 11/7/2026 रोजी रात्री 1:30च्या दरम्यान मला संडास आल्यामुळे मी रात्रीचा उठून गावाबाहेर पडत होतो संडास जाण्यासाठी. तर मला स्वस्त धान्याच्या दुकानापाशी गाडी भरण्याचा आवाज आला असता मी बघितला की राशन धान्याच्या दुकानामध्ये नितेश शांताराम कांबळे आणि इतर त्याचे तीन साथीदार हा गाडीमध्ये कट्टे टाकत होते धान्याचे. मला असे आढळून आल्या असताना मी नाना सोपान काळे यांना फोनवर संपर्क साधून याची माहिती दिली. तसेच रतन चव्हाणला सुद्धा मी कॉल केला, पण त्यांनी कॉल न उचलल्यामुळे मी त्यांच्या घरी गेलो आणि त्याला स्वतः
दरवाजाला थापटून त्याचा घराबाहेर आला आणि सांगितलं मी त्यांना की असं असं आपल्या गावामध्ये स्वस्त धान्याची माल चोरी होत आहे, चला आपल्याला ती गाडी धरायची आहे. आणि तसं म्हणताच तो बी घराच्या बाहेर पडला आणि मी इकून पडलो. सूरज विष्णू काळे हा सुद्धा आला आणि गाडीच्या आडवा झाला, नाना सोपान काळे. पण ती गाडी त्यांच्या अंगावर आल्यामुळे त्यांनी ती गाडी थांबवू शकली नाही. त्याच्यासमोर मी सुद्धा तिथंच उभा होतो गणपत राठोडच्या दुकानापुढं. तर तेवढ्यामध्ये मी मोटरसायकल रोडवरली गाडीची आडवी फेकून दिली आणि ते गाडीवाले थांबले आणि मला सांगत होते की आम्हाला जाऊ दे, आम्हाला जाऊ दे. मी म्हटलं अजिबात जायचं नाही, थोडं थांबा. तेवढ्यामध्ये रतन चव्हाण, किशोर सरपंच आणि अमोल तारू आणि गावकरी मंडळी बरेच लोक जमा झाले आणि 112वर कॉल करून याची माहिती दिली. आणि मग 112वर कॉल केल्यावर खंडाळा पोलीस स्टेशनहून 2 पोलीस आले आणि ताब्यात गाडी घेऊन पोलीस स्टेशनला जमा झाली. त्याच्यानंतर सकाळी आम्ही बयान दिले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. 2 दिवसांनी आम्ही कारवाया सुरू केल्या, पण कोणत्याही कारवाया सविस्तरपणे सखोल चौकशी न होता बोगस चौकशा केल्या आणि काळे कागद करून फक्त आम्हाला सांगितले की तुमच्या कारवाया चालूच आहेत आणि कोणतीही कारवाई कठोरपणे केली नाही. डुप्लिकेट पावत्या आणून मालाच्या लावल्या आणि आमची दिशाभूल केली. शासनाने आणि तहसीलदाराच्या कर्मचाऱ्यांनी कोणतेही कागदपत्र असे बोगस करून आरोपीला सोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून असं आम्हाला वाटते की भरपूर पैसे खाऊन प्रकरण दाबण्याचा हा मार्ग असा वाटतो मला. समस्त गावकरी मंडळी पन्हाळा यांच्या सगळ्याच्या वतीने आणि सगळ्याचे म्हणणं आहे की आमच्या गावातील सर्वांचं की जे कोणी गुन्हेगार आहे याच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजेत आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत ते होऊन आमच्या गावातील स्वस्त धान्य दुकानाचे खरोखरच गुन्हेगार आहेत हे आम्ही डोळ्यानं बघितलं आणि तरीसुद्धा टाळाटाळ करतात. यांच्यासाठी जे काही कायद्यानुसार कलम हातात त्या लागल्याच पाहिजे. याच्यात अधिकारी असो कोणी असो, मग यांना सोडायचं काम कोणीही शासनानं करू नये. याच्यासाठी ही विनंती आहे की कोणीही सुटता कामा नाही. आणि असं जर झाले असेल हे प्रकरण सत्य घटनेवर जर याची चौकशी न झाल्यास आम्ही पन्हाळा गावातील सर्व नागरिक उपोषणासाठी आम्ही येत्या 7 दिवसास तहसीलीसमोर बसीन. सर्व अधिकाऱ्यांना समस्त गावकरी मंडळीची विनंती आहे की याची सखोल चौकशी होऊन गुन्हेगारावर कडक कारवाई होण्याची मागणी आहे. तरी ही विनंती पन्हाळा गावकऱ्यांची आहे.